प्रताप सर, कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. पु ल देशपांडे साहेबांकडनं तुम्ही बालनाट्याची स्क्रिप्ट नेली, पाताळेश्वर मंदिरात गेला आणि वाचन केलं. तिथून पुढं आपल्याला बालनाट्य कुठे तुम्ही ते सादर केलं त्याच्याविषयी ऐकायचं आहे. ती स्क्रिप्टची कथा एक दोन ओळीत सांगतो. ओके. छोटी छोटी मुलं घरातली, आई वडील बाहेरून कुलूप लावून निघून जातात. हां. सुट्टी असते मुलांना, हां. सगळी मुलं एकत्र जमलेली असतात. हां. आणि त्यामध्ये जो एक जरा समजदार मुलगा असतो, सगळी छोटी छोटीच असतात, दुसरी तिसरीची. हां. म्हणतो आपण नाटक करूया. अच्छा. तर त्याने काय नाटक करायचं, तर ते म्हणे आपले आजोबा, आजी, आई, काका, मामा, ते आपण सगळे तसं व्हायचं. मी आजोबा होतो, तू आजी हो, तू सूनबाई हो, तू नवरा हो, वगैरे वगैरे. अशी आपण टीम जमा करू, सगळ्या छोट्या छोट्या दाढी मिशा लावू, कापूस आणतात, लावतात, बिवतात, म्हातारे होतात. हां. आणि नाटक चालू होतं. हां. मला ती स्क्रिप्ट आवडली होती. हां. म्हणलं जरा आपण आपल्या पद्धतीने करू. मला हे कसबापेठेतले काही लोकांचे अनुभव होते संसाराचे, हां. तो त्यामध्ये रमिक्स केलं, ते नाटक बसवलं. हां. आणि पु ल देशपांडेंना निमंत्रण दिलं की या दिवशी हे नाटक आहे भरतनाट्य मंदिरला. अरे वा. तुमचा आशीर्वाद पाहिजे, हां. वेळात वेळ काढून माझ्यासाठी याल का. आणि मी तुझ्यासाठी नाही, तुझ्या आईसाठी येईन, ती माझी अन्नपूर्ण आहे. हां. आणि आले. वा. त्यांनी ते बघितलं. हां. आत आल्यानंतर मला चक्क मिठीतच घेतलं. मला म्हणले माझ्या डोक्यातली कल्पना आणि तुझी कल्पना फारच सुरेख आहे रे, इतकं छान मुलांकडून कसं काय करून घेतलं आहे. हां. अर्थात म्हणे वडिलांचेच गुण आहेत तुझ्यात, वगैरे वगैरे. आणि माझ्या हातावर 100ची नोट ठेवली. वा. म्हणजे हे नाटक आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात तुझ्या परवानगीशिवाय कोणीच करू शकणार नाही. क्या बात असं आहे. माझ्याकडे घरी येऊन रेटरी घेऊन जा. ते नाटक आजही माझ्याकडेच आहे. क्या बात आहे. नंतर मी त्या नाटकात त्या मुलांना घेऊन, आता त्या नाटकातली जी मुलं होती त्यात हां. मृणालदेव कुलकर्णी होती छोटी, हां. कसा जोक होता, आत्ता जो आमय वाघ आहे, सगळी छोटी छोटी पोरं हां. आज तरी स्टार झालेली आहेत. हां. मला याचा खूप आनंद आहे. वा. मला काय त्यांच्याकडून मी कधी गुरुदक्षिणा मागितली नाही, मागणारही नाही. हां. आज ते सगळे पण ते त्याच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. अग्रेसर आहेत सगळे. क्या बात आहे. क्या भरपूर बात. नाव आहेत अजून. हां. सगळे आज त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटून आहे. नंतर मी त्या नाटकाचे शेकडो प्रयोग केले शाळांमध्ये फुकट. हां. मुलांना प्रिन्सिपॉलला वेट करा आमच्या शो. काही लोकांनी मानधनही दिलं, काही लोकांनी मुलांचा खाऊ दिला, हां. काही लोकांनी मुलांच्या शिक्षणासाठी पुस्तकं वह्या दिली शाळेच्या लोकांना. हां. त्या मुलांचाही फायदा झाला आणि मलाही बरं वाटलं. हां. जवळजवळ 50 प्रयोग केले मी. नंतर असं झालं की माझी लाईनच बदलली. मला व्यावसायिक रंगभूमीवरचं बोलावणं आलं हां. की आमच्या नाटकात काम कर. काय 75 रुपये 100 रुपये त्याला नाईट होती, पण ती तेवढी परवडायची. हां. मी घुसलो तिकडे. छोटे छोटे रोल करत 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 एक दिवस सासूबाईंचं असं असतं नावाचं एक नाटक होतं. अच्छा. सासूबाईंचं असं असतं. एक त्यांचा प्रयोग असा आडला होता. त्यांनी मला फोन केला तेव्हा मी कोल्हापूरला सूर्यास्ताच्या टिंगरम नाटकाच्या दौऱ्यावर होतो. हां. सकाळी येईल लवकर पुण्यात. म्हणलं मी 6 वाजता पुण्यात उतरतो. 6 वाजता आल्यानंतर मला स्क्रिप्ट दिलं. म्हणून मी आत्ता दुपारी प्रयोग आहे 12 वाजता टिळक स्मारकमध्ये, हां. तुला करायचं आहे. त्या नाटकाच्या आधी बरेच प्रयोग पण झाले होते. सामाजिक कौटुंबिक नाटक होतं. हां. करशील का म्हणलं. आता प्रयोग आडलाय म्हणल्यानंतर करतो म्हणलं. मग मी गंधर्वच्या वरच्या रूम घेऊन दिली. तिथं मी ते वाचलं. डिरेक्टरही बरोबर नव्हता. स्वरूप कुमार नावाचे खूप मोठे विनोदी कलाकार हो, होते. स्वरूप कुमार. आणि येस. मित्र. त्यांनी मला बरेच काही त्यावेळेला सांगितलं. बिंदास घुस. तर मी एकदा घुसलो की बिंदास घुसलो. हां. सांभाळून घ्या तुम्ही. इकडे वाक्य एखादं इकडे तिकडे झालं तर. अण्णा कोठाळे नावाचे फार मोठे प्रोड्युसर त्यावेळेला पुण्यामध्ये होते. अण्णा कोठावळे. अण्णा कोठाळे. ओके. त्यांचं सायकलचं दुकान होतं. पण हां. देव माणूस. हां. कलेची सेवा करण्याची, नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा एकमेव माणूस मला आयुष्यात भेटला तेवढा आहे. वा. प्रॉपर पुण्यातले. प्रॉपर पुण्यात व्हेरी गुड. झाला. टीएक्स मार्कचा प्रयोग झाला. आत हां. आले. तर म्हणले पहिलवान कुठे. कोण पहिलवान. अहो तुम्हीच. हां. बिंदास घुसला राव. काय नाटक माहीत नाही, काय नाही, काय टाळ्या घेतल्या, अमुक केलं तमुक केलं. हां. आजपासून या नाटकाचे सगळे प्रयोग तुम्हीच करायचे. वा. तुमची नाईट किती आहे. म्हणजे काय 100 रुपये देतात किंवा मला. म्हणजे सासूबाईंचं असं असतं. या नाटकाने या टिळक स्मारक मंदिरमधल्या एका शो नंतर बस प्रतापराव छा गए असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
राईट. नंतर त्या नाटकाचे मी संपूर्ण भारतभर 3,500 प्रयोग केले. वा. प्रत्येक 10 प्रयोग झाले की माझे कपडे बदलायचे, बूट बदलायचे, सगळं नवीन. हां. नाईट पण वाढत गेली, 10 वय झालं. ओके. बाकीचे सगळे नाटकं बंद करून मी तेवढं एकच नाटक करत राहिले. अच्छा. ते कुरियासाला टिंगरम पण एक मला आवडलेलं नाटक, त्याचे मी हजारो शो केले. त्याचे पण 1000 शो केले. हो. माय गॉड. नंतर काय कोणती भूमिका कुर्यात सदा टिंगलम मधली? कुरियासाला टिंगरममध्ये मुलीचे वडील ते वा. हां. लंडनहून आलेले, येस येस. हां. त्यामुळे त्यांची भाषा मराठी इंग्लिश मिक्स वगैरे मिक्स असं. हां. अशी होती. ओके. तर त्यातला एक शब्द माझा खूप त्यावेळेला पुण्यामध्ये गाजला. हां. कुणी काही मला विचारलं का हो तुमचं बरोबर आहे का, तर मी फक्त असं इंग्रजी लोक म्हणतात या म्हणतात, हां. तर मी या मोठ्या आवाजात म्हणायचो या. त्यामुळे ते क्या बात आहे. तो शब्द फेमस झाला. आणि हां. सासूबाईचं असं आश्रमामध्ये हां. एक डायलॉग माझा आजही फेमस आहे की रिटायर मेजरचं काम मी त्यामध्ये केलं. हां. पण तो भावटे विनोदी आहे, त्याला संसारातलं काय कळत. हां. पण त्याला कोणी काय विचारलं हो त्यावेळेला काय झालं, मी सीमेवर असताना अमुक झालं, एवढंच ते बालोक त्याचं ते माझे नाटक हां. गाजलं खूप. मलाही नाव मिळालं. हां. खूप प्रयोग केले ते. म्हणजे तुम्ही सासूबाईचं असं असतं, त्यानंतर कुर्यात सदा टिंगलम हजारो प्रयोग केले. मित्रांनो, इतकी दिग्गज व्यक्ती आज आपल्याला इथं भेटतीये हे आपण आपलं अहोभाग्य म्हणतो. प्रतापरावांना आपण अजूनही बोलतं करणार आहोत. प्रतापराव, तुमचं वैयक्तिक रोल जो तुम्हाला आवडला असं एखादं नाटक मग पुढं घडलं असेल ना? नक्कीच. हो घडलं ना. त्याच्याविषयी थोडं आम्हाला ऐकवा. आपलं बुवा असं नावाचं एक नाटक होतं. आपलं बुवा असं. लिखित कोणाचं आहे ते? लिखित आता आठवत नसेल, ठीक आहे, जाऊ द्या, नो अमोल प्रॉब्लेम. पालेकर, हां. दिलीप कुलकर्णी हां. आणि अनुया पालेकर. अमोल पालेकर, अनुराधा पालेकर. अनुया पालेकर म्हणजे पालेकरांची मिसेस. बर. आणि तिसरा कोण? तीनच. अच्छा. दिलीप कुलकर्णी होते. ओके, दिलीप कुलकर्णी. हां. ते तिघजण हे नाटक करायचे. हां. हा अगदी गमतीदार विषय. अच्छा. 2 मित्र आहेत. एका मित्राला एक मुलगी आवडते, पण तो जरा भावट असतो. ओके. तो दुसऱ्या मित्राला विचारतो अरे कसं रे तिला प्रपोज करायचं. म्हणजे अमोल पालेकर हे स्टेज कलाकार आहेत आणि हो. नंतर चित्रपटात आले. नंतर हो हो आणि Yes, त्यांची yes. संस्था होता. म्हणजे तुम्हाला आधीपासून त्यांची हो हो. सहवास लाभला आहे. तर एकदा असं झालं की पुण्यात त्यांचा शो होता. हां. मी पाहिला. हां. अरे म्हणून चांगला गुडगुडीत नाटक आहे, हलकं फुलकं, खर्च कमी, अमुक तीनच पात्र आहे हां. आणि गमतीदार आहे नाटक. करूयाच आपण एक दिवस स्पर्धेला. हां. आता त्याला ते नाटक चाललं होतं जोरात. हां. मी अमोलला विचारलं दादा मला एक निघाल का स्पर्धेला करावं. अरे कर रे जा हां. हे आता जुगा लिहित नाही म्हणजे तुमची परवानगी आहे ना करतो मी फॉर्म भरतो. हां. मी ते एक नाटक केलं आणि त्या नाटकात मला अभिनयाचं पहिल्या आयुष्यात पहिलं प्रयोग मिळालं. वा. आयुष्यात पहिलं. क्या बात आहे. ही जी तुम्ही भूमिका केली ती अमोल पालेकर जेव्हा नाटकात काम करायचे त्या नाटकात ती कोण करायचं तेव्हा ती भूमिका? तेच करायचं. स्वतः अमोल पालेकर करायचे. अच्छा, ते तो रोल त्यांची तुम्हाला बायको मिळाला. आणि दिलीप कुलकर्णी. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे ही तुमची अमोल पालेकरांच्या सोबतची आठवण खूप खूप सुखद आठवण आहे. सुखद. या भागात आपण इथंच थांबणार आहोत. तुमच्या या 2-3 गाजलेल्या नाटकांविषयी ऐकलं. मित्रांनो, पहा, एक दिग्गज कलाकार, हजारो नाटकांचे प्रयोग केलेला, यांचा अजून एक गुण म्हणजे स्वतः नाट्यलेखक पण आहेत ते. याविषयी आपण जाणून घेणार आहोत याच एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त हसत रहा, मजेत रहा. इंसानी ज़िंदगी मिलती नहीं दोबारा. दोस्तों, असे हे रमणीय दिवस जगलेली ही एक अशी उच्च अशी व्यक्ती, जी रंगभूमी गाजवलेली व्यक्ती आहे, परंतु विनयशीलता त्यांच्याकडनं शिकावी असंच त्यांचं विनयशील वागणं आणि खूपच डाऊन टू अर्थ अशी व्यक्ती. मी पुन्हा एकदा सांगतो, हे माझं भाग्य आहे. कवी प्रवीण शो या यूट्यूब चॅनलला तुम्ही वेळ दिलात. प्रतापराव, खूप खूप तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पुढच्या भागात लवकरच भेटतोय आपण.